गोकुळ सोबत गोकुल. शाहू महाराजांच्या प्रचाराला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो? अतिशय उत्साहाच्या वातावरणात आणि आनंदामध्ये प्रचार सुरू आहे. अगदी शहर भाग असो, ग्रामीण भाग असो, वातावरण अतिशय चांगलं आहे. ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे. आता ही निवडणूक लोकांच्या मनामध्ये अतिशय 7 तारखेची लोक मतदान करण्यासाठी वाट बघतायत. आणखीन अतिशय आम्हाला विश्वास आहे की आपण प्रचंड मताधिक्यानं या ठिकाणी निवडून जाऊ. संजय मंडलिकांचा प्रचार करायला स्वतः नरेंद्र मोदी आला, याचा परिणाम काय होईल असं वाटते निवडणुकीवर? नाही, मी मगाशी सांगितलं लोकांनीच ही निवडणूक हाती घेतलेली आहे. त्यामुळं कोण काय आलं याच्याकडे आम्ही बघण्याचा प्रश्न येत नाही. आम्ही आमचे विचार आणि आम्ही आमची सकारात्मक भूमिका ठेवून ही लढाई वैचारिक आहे, ही मागेही मी सांगितलं. आणि म्हणून ही आम्ही आमची भूमिका ठेवून सकारात्मकदृष्ट्या प्रचारामध्ये आम्ही उतरलेलो आहे. सध्या कोल्हापुरात एक चर्चा चालू आहे की राहुल गांधी स्वतः महाराजांच्या प्रचाराला कोल्हापुरात येणार आहे. काय? नाही, मला अजून माहीत नाही. आमच्याकडे तर काय अजून तसं काही निरोप आलेला नाही. काल राजेश क्षीरसागरांनी एक वक्तव्य केले की महाराजांना दुसरं कोणतरी बोलायला होते, महाराजांकडून अशा अपेक्षा नाही आहेत. तेव्हा महाराजांचं नेतृत्व हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. ते कोणाच्या सांगण्यावरनं आणि कोणाचं ऐकून कुठली भूमिका मांडत नसतात. त्यांचं एक स्वतःचं मत आहे, त्यांची एक स्वतःचे विचार आहेत आणि ते आजपर्यंत गेल्या अनेक वर्षांच्या मध्ये ते आपली भूमिका मांडत आलेले आहेत. कोणाच्या सांगण्यावरनं ते भूमिका कुठलीही घेतात असं मी म्हणत नाही. काल आणखी एक त्यांनी वक्तव्य केलंय, काँग्रेस नेत्यांचा डाव आहे भाजपला बदनाम करायचे. काय म्हणायचं तुम्हाला? काय म्हणलं? काँग्रेसचा डाव आहे भाजपला बदनाम करण्याचा, काय म्हणाले? नाही, भाजपला बदनाम करण्याचा प्रश्नच येत नाहीत. भाजपच्या ज्या पद्धतीनं हा विषारी प्रचार या देशामध्ये सुरू आहे, ही एक मी मगाशी म्हणली वैचारिक लढाई आहे. आम्ही कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही, आम्ही विचारांच्या विरोधात आहे. आणि म्हणून हा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या महाराष्ट्राला एक वेगळा इतिहास आहे. या महाराष्ट्रामध्ये सगळे जाती धर्माची लोक गुण्या गोविंदानं आजपर्यंत राहत आलेले आहेत. हे जातीय सलोख्याचं चांगलं वातावरण या जिल्ह्यामध्ये देखील राहावं यासाठी महाराज या रिंगणात आहे.